नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केस तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह 7 जणांचा सहभाग आढळला। यातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र अद्याप 4 आरोपी फरार आहेत। दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले। त्या पाठोपाठ आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे। मात्र प्रशांत महाजन यांना दोषी पकडून या प्रकरणांमध्ये त्यांना सह आरोपी करा अशी मागणी दलित पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे। रेल्वेने दादरचे 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती। यावरून राजकारण चांगलेच तापले होते। हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसीची आमदार मंगल प्रभात लोढा यांनी माहिती घेतली। त्यानंतर रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे। तर हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात कोसळला होता। या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं। आता 4 महिने उलटल्यानंतर राज्य सरकारने या ठिकाणी 60 फुटी पुतळा उभारण्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती समोर आली आहे। राम सुतार आर्ट्स क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने याआधी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 412 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान आता शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची मदत म्हणून जालना जिल्ह्यात 412 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। यातील सर्वाधिक निधी हा अंबड तालुक्यातील 150 तर घनसावंगी तालुक्यासाठी 139 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 16 आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यामुळे नवी मुंबई आयुक्तालयाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एकूण 25 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईमध्ये तब्बल 150 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी सहभागी होते। यामध्ये 2 किलो 45 ग्राम कोकेन, 663 ग्रॅम एमडी पावडर, 15 ग्रॅम मिथिलीन, 23 ग्रॅम चरस, 31 ग्रॅम गांजा असा तब्बल 12 कोटींचा माल जप्त करण्यात आलाय। हिंगोलीतील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। भर थंडीत शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवल्या गेलं। 13 डिसेंबर रोजी कुटुंब कल्याण योजना शिबिरात महिलांना थंडीच्या काळात थेट जमिनीवर झोपावे लागले। थंडगार फरशीवर महिलांना झोपण्याची व्यवस्था केल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। शस्त्रक्रियेनंतर झोपण्यासाठी रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्यानं महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली। कळमनुरी तालुक्यातील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडलाय। या विषयाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्या, गोळीबार अशा घटनांनी भीतीचं वातावरण आहे। बीड शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत। या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून एक आरोपीला अटक केली आहे। तर या घटनेच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले, तर इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली आहे। मुंबई भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळा प्रकरणात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी होत आहे। यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की जी मागणी मी करत होतो तीच मागणी आता भाजप करताय। खोके सरकारच्या देखरेखीतून मोठा घोटाळा झालाय। आता फडणवीसांचं सरकार आलंय, त्यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी आहे। त्यांना जर स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे। रेशन वितरणात पुन्हा एकदा सर्व्हरचा अडसर निर्माण झाला आहे। धान्य वितरणात येणारी अडचण लक्षात घेऊन आता पुन्हा ऑफलाईन धान्य वितरणाला राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे। धान्य वितरणात खोडा येत असल्याने लाभार्थी मात्र वैतागले आहेत।
सर्व्हर डाऊन असल्यानं ई-पॉस मशीन अतिशय संथ गतीने चालत आहे. कधी कधी पूर्णपणे ठप्प होत आहे. त्यामुळे ग्राहकांना तात्काळ थांबावं लागतंय. अशा वेळी लाभार्थ्यांना धान्य वितरण कसे करायचे असा प्रश्न रास्त भाव धान्य दुकानदारांना पडलाय. बदलापूर येथील घटनेनंतर राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 2528 शाळांमध्ये किमान 30,000 रुपयांचे युनिट बसवण्यासाठी 6.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केलाय. मात्र त्याच विधानसभा निवडणुकीमुळे मंजुरी मिळू शकलेली नाही. प्रस्ताव पुढे सरकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची शासकीय उदासीनता दिसून आली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.